नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक रहस्य कथा मी सध्या सादर करत आहे. कथेचं नाव आहे काळ रात्रीचे रहस्य. या कथेचा पुढील भाग 7वा. लक्ष्मण बाहेर पडला, पण धैर्यवानांच्या घरी सरळ जाणं त्याला शक्य झालं नव्हतं. पोलिसांची ठिकठिकाणी नजर चुकवणं जरुरीचं होतं. रेल्वेने तो दादरपर्यंत आला. नंतर थोडा पायी चालला. मोठ्या मुश्किलीने गळली बोळातून जाऊन लपतछपत वाट मिळेल तिकडे पळत सुटला. धास्ती थोडी कमी झाल्यावर त्यानं आजूबाजूला बघितलं की आपण कुठे आलो आहे ते. पेदरूचा बार इथून जवळ होता. तिथे जरा आश्रय घेऊन तिथून प्रकाशला फोन करावा, त्याच्याकरवी धैर्यवानांना बातमी कळवावी असं त्यानं ठरवलं. मागल्या दारानं हळूच तो आत गेला. आतल्या जिन्यानं तो वर गेला. पेदरूच्या खोलीत फोन होता हे त्याला माहीत होतं व पेदरू त्यावेळी खाली असणार असाही त्यानं अंदाज केला. तो जिना चढून वर गेला. खोलीपर्यंत पोहोचला. पेदरू त्याचवेळी खोलीतून बाहेर पडला. पेदरूनं लक्ष्मणला बघितलं. पेदरूला लक्ष्मणच्या चेहऱ्यावरून कळून आलं की पोलिसांना चुकवण्यासाठी तो इथे आला होता. त्यानं लक्ष्मणला आपल्या खोलीत बोलवलं. तो पळून जाणं शक्य नव्हतं, कारण पेदरू आरडाओरडा करणार आणि बाहेर पोलिसही पाळतीवर असतील. तेथे राहावे तर पेदरू आपल्या येण्याचा काहीतरी फायदा करेल असा प्रश्न लक्ष्मणकडे येऊन पडला. त्यानं तिथेच राहून पेदरूचं म्हणणं ऐकण्याचं ठरवलं. थोडा वेळ विचार करून पेदरू लक्ष्मणला म्हणाला, हे मला माहिती आहे तुला पोलिसांपासून वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाण पाहिजे. मी तशी जागा तुला द्यायला तयार आहे, पण ते एका अटीवर. ती काय? भगवान कामूशेठ महादू व मी यांच्यात एक करार झालेला आहे. त्याचा शेवट थोड्या अवधीत होणार आहे. तेव्हा त्यात मला तुझा उपयोग होईल. माझं काम फत्ते झालं तर मी 2 दिवसानंतर तुला मुंबईच्या बाहेर सुरक्षित पोहोचवण्याची हमी देतो. बोल. लक्ष्मणला कळेना हा आपल्याला आश्रय द्यायला का तयार झाला होता. चौघांचा कसला डाव होता व त्यात त्याचा फक्त पेदरूलाच कसा काय उपयोग होणार होता. पेदरूनं त्या सर्वांवर आणखीन एक निराळा डाव तर केला नव्हता ना. थोडे दिवस प्रकाश व धैर्यवान यांची गाठ न पडल्यामुळे प्रकरण कुठपर्यंत आले होते व काय घडामोडी होत होत्या याचा अंदाज त्याला आला नव्हता. सध्याच्या परिस्थितीत त्यानं विचार केला की आपल्याला मोकळे जाऊ दिले तर आपण पोलिसांच्या हाती सापडू व पेदरूचा भेद त्या लोकांना कळवू, हीच भीती पेदरूला असली पाहिजे. आणि तेवढ्यासाठीच पेदरूनं लक्ष्मणला सुरक्षित आश्रय देण्याचं कबूल केलं असणार. लक्ष्मणनं विचार केला की प्रकाश किंवा धैर्यवान यांची गाठ घेता येणं शक्य नव्हतं किंवा धैर्यवानांच्या घरी जाता येणं शक्य नव्हतं. तेव्हा सध्यापुरती तरी सुरक्षितता मिळत होती, ती घ्यावी. 3 दिवसानंतर मुंबई बाहेर जावं असं त्यानं ठरवलं. पेदरूनं म्हटल्याप्रमाणे तो आपली खास सुरक्षितता करणार व त्यात पेदरूचा फायदा असण्याची शक्यता होती. शिवाय 3 दिवसात जो काही डाव होईल त्याची आपल्याला माहिती मिळेल ही लक्ष्मणला आशा होती. म्हणून पेदरूच्या म्हणण्याप्रमाणे करण्यास तो तयार झाला. वरच्या माळ्यावर एक ब्लॉक रिकामा होता. धावपळीच्या दिवसात तेथील बिराड करू आपल्या नावावरच ब्लॉक ठेवून गेला होता. पेदरूकडे सर्व किल्ल्या तयार असत. ब्लॉकचे कुलूप उघडून लक्ष्मणला आत जायला सांगितलं. पेदरूनं बाहेरून कुलूप लावून घेतलं व तो आपल्या कामाला निघून गेला. पायाला धूळ लागल्यामुळे लक्ष्मणने ओळखलं की त्या ठिकाणचा मालक बरेच दिवस तिथे नव्हता. एक प्रकारचा कुजट वासही येत होता. हवा येण्यास काही जागा दिसेना. सगळीकडे अंधार असल्यामुळे खिडक्या व दिव्यांचा स्विच कुठे होता हे समजेना. चाचपडत तो जरा पुढे गेला. एक मोठी खुर्ची लागली. त्यात तो बसला. एवढं झालं तरी त्याच्या मनाची धाकधूक काही कमी झाली नाही. बसल्या जागी विचार करू लागला. त्याला एकदा शंका आली की पेदरू आपल्याला उलटून पोलिसांना बोलवून त्यांच्या हवाली आपल्याला करेल. लक्ष्मण बराच थकलेला होता. थोड्याच वेळात त्याला झोप लागली. ठरल्याप्रमाणे धैर्यवानांनी शंकरराव नावाच्या म्हाताऱ्याचं सोंग केलं व ते प्रकाशची वाट बघत बसले. प्रकाश बाहेरून आल्यावर हॉलमध्ये पाहिल्यावर त्याला वाटले साहेबांना कोणी माणूस भेटायला आले होते. म्हाताऱ्याकडे बघत प्रकाश आपल्या आतल्या खोलीत गेला. त्याबरोबर धैर्यवान मोठ्याने हसले. प्रकाशनं मागे वळून बघितले. त्याला कळले. तो म्हणाला, हा साहेब. धैर्यवान म्हणाला, अहो माझं सोंग म्हणजे एकदम बेमालूम झाले दिसतंय. खरंच की मी तुम्हाला ओळखलं नव्हतं. जरा वेळानं दोघे जण भगवानच्या घरी जायला निघाले. भगवान आपल्या खोलीत होता.
महादूला प्रकाशला बघताच भगवानच्या कपाळी तिडीक उठली. त्या दिवशी महादूनं त्याला दिलेला मार तो विसरला नव्हता. त्यात आणखी बरोबर म्हाताऱ्याची बात आणलेली पाहून त्याला चीड आली. पण महादूशी बोलणं त्याला भाग होतं. महादूनं आपल्या विषयाला सरळ सुरुवात केली व म्हाताऱ्याला उद्देशून तर म्हणाला, काय शंकरराव, तुम्ही या माणसाला ओळखता का? शंकररावांनी त्याच्याकडे बघत व म्हाताऱ्याच्या आवाजात उत्तर दिलं, हो, एकदा बघितल्यावर मी कोणालाही विसरत नाही. भगवानला कळेना हा काय प्रकार येतो. कुठे बघितलंय? कुठे म्हणजे आमच्या चाळीत. भगवानला विचारल्या वाचून राहावेना. कुठली चाळ? मी तर बघितलेलं नाही तुम्हाला. बाबा, तू कसा बघशील आम्हाला? तुझं तुझ्या कामाकडे लक्ष होतं. दुसरीकडे तुला बघायला फुरसत असेल तर. भगवान आश्चर्याने नुसता बघत राहिला. महादूने विचारलं, केव्हा बघितलं यांना? म्हातारा झालो म्हणून काय झालं? विसरबोळा नाही झालो. त्या दिवशी रात्री बघितलं. रात्री 8:30 वाजून गेल्यानंतर माझी म्हातारी बाहेरून आली. थोड्या वेळानं ती खिडकीजवळ गेली व जरा घाबरून तिनं मला हाक मारली. मला कळेना काय झालं ते. मी तिच्याजवळ गेलो. तिनं बोटानं बाहेर दाखवलं. बाहेर अंधार होता, तरी आजूबाजूच्या प्रकाशामुळे बाहेर दिसत होतं. प्रथम मला काही दिसलं नाही. म्हातारीने माझ्या कानात सांगितलं. डोळे टाळून बघितलं तर कोणी माणूस पाईपवरून चढताना बघितला. आम्ही दोघं बघत होतो. तो खिडकीतून आत गेला. त्याला आम्ही दिसू नये म्हणून आमच्या खोलीतील दिवा आम्ही मालवला. थोड्या वेळानं तो माणूस परत पाईपवरून उतरून खाली गेला. परत येताना त्याच्या हातात काही हत्यार होतं. भगवान घाबरला होता. त्याला वाटलं की या म्हाताऱ्यानं आपल्याला बघितलं असणार. तरी पण त्यानं आपल्या तोंडावर भीती दाखवली नाही आणि त्याला आता गप्प बसवेना. गप्प बसल्यास आपण मुकाट्यानं कबूल केल्यासारखं होईल असं म्हणून तो म्हणाला, कशाला ही बाकडगाथा सांगताय? शंकरराव चिडून म्हणाले, कशाला म्हणजे? मी काय खोटं बोलतोय की काय? होय, खोटं बोलताय. खोटं? मी खोटा? माझी म्हातारी खोटी? मी त्या चाळीत राहतो तेही खोटं म्हणा. कुठल्या चाळीत? लक्ष्मण का कोण राहतो त्या चाळीत? चल, हवं असेल तर दाखवतो माझी जागा. हवं असेल तर भैयाला विचार. तुझ्याप्रमाणे आम्हालाही चोर समजतोस की काय? अगदी संतापून त्याने आपलं भाषण केलं. अरे जा जा, खरं बोलणाऱ्या, महादू म्हणाला. आता तुला नाव कबूल करून काही उपयोग नाही. माझ्यावर तू हे सर्व आरोप लागतोयस. तू ही बनावट गोष्ट तयार केली आहेस. भगवान म्हणाला. बनावट? शरम नाही वाटत? हातातला सोटा आपटून जणू या अंगावर धावून गेल्यासारखं अवसान त्यांनी दाखवलं. माधूनं म्हाताऱ्याला आवरून सांगितलं, जाऊ द्या हो. वेळ आली म्हणजे पोलिसांकडे तुम्ही ही माहिती सांगा म्हणजे झालं. हो, खऱ्याला काय मरण आहे? शंकरराव म्हणाले. भगवान चिडून म्हणाला, चालते वा घरातनं माझ्या. जा, तुमचं काही ऐकण्याची मला जरूर नाही. मी तिथे गेलेलो नाही आणि मला तुमची जागा माहीत नाही. तुमचं बोलणं ऐकण्याची त्याहून जरूर नाही. जा, नाही तर धक्के मारून घालवतो हातातून. महादू शांतपणे म्हणाला, बरं आहे, चला म्हातारा बुवा. शंकरराव काठी आपटत आणि भगवानकडे डोळे मोठे करत पाहत म्हणाले, असल्या माणसापुढे क्षणभर उभं राहण्याची माझी तयारी नाही. पण मी तुला विसरणार नाही. दोघं निघून गेले. प्रकाशला कळून चुकलं की भगवानने जरी कबुली जबाब दिला नाही तरी त्याला दहशत बसली हे खास. व साहेबांनी उत्तम प्रकारे बजावलेल्या सोंगाची बतावणी परिणामकारक झाली हे त्याला कळून चुकलं. घरी आल्यावर धैर्यवानांनी आपला वेश उतरवला. तेवढ्यात लक्ष्मीचा फोन आला. तिनं विचारलं, लक्ष्मण तुमच्याकडे आलाय? नाही, पोलिसांच्या हाती तर सापडलेला नाही. चौकशी करतो. तुझा फोन नंबर काय? मी दुसरीकडूनच बोलते. बरं थांब, 5-1 मिनिटांनी पुन्हा मला फोन कर. मी पोलिसांकडे चौकशी करून तुला काय ती हकीकत कळवतो. धैर्यवानांनी लगेच राजे इन्स्पेक्टरना फोन केला व लक्ष्मणचं वर्णन करून विचारलं, असा कोणी माणूस लॉकअपमध्ये आहे काय? अजूनही नाही. हे ऐकून धैर्यवानांना धीर आला आणि त्यांनी राजेंना सांगितलं, हे पहा राजे, तसा माणूस पकडला गेला तर त्याला लगेच तुरुंगात टाकू नका व त्याच्यावर केस भरू नका. का? कारण तो निरपराधी आहे. वा वा, निरपराधी मनुष्याला तुम्ही हाताशी घेतलायत वाटतं. हो, खऱ्या अपराध्याला पकडण्याच्या मागे आहे आणि या 1-2 दिवसात काय तो निकाल लागेल अशी आशा आहे. म्हणजे जयाचं पदक तुम्ही एकटेच मिळवणार? तुमच्यासारखं एक काम असतं तर तुम्हाला जरूर सांगितलं असतं. बरं बाबा, तेव्हा आमच्यावर एवढी मेहरबानी करा आणि तो माणूस तुमच्याकडे आत्ता जर आला तर ताबडतोब कळवा. जरूर. तुमच्यावर मेहरबानी करायची नाहीतर कोणावर?
दरेवानांनी 1-2 केसेसमध्ये इन्स्पेक्टर राजेंना चांगली मदत केली होती. त्यामुळे त्यांची बढती झाली होती. त्यामुळे धैर्यवानांचे वाटेल ते काम करायला ते खुशीने तयार होत असत. लक्ष्मीचा पुन्हा फोन आला. धैर्यवानांनी तिला हकीकत सांगितली आणि म्हणाले, उगीच घाबरून जाऊ नकोस. मला खरीच काळजी लागली. कुठे खात असतील, कुठे झोपत असतील काय माहिती. मी शक्य तेवढा प्रयत्न करून त्याचा तपास लावतो. तू बिलकुल काळजी करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. लक्ष्मीचा कंठ दाटून आलेला धैर्यवानांना ऐकायला आला. लक्ष्मीचा जीव लक्ष्मण करता किती तळमळत होता हे त्यांनी जाणलं. धैर्यवानांच्या सोंगानं भगवानला घाबरवलं. त्याला खरंच वाटलं की तो म्हातारा लक्ष्मणच्या खोलीच्या बाजूला राहत असणार आणि त्यानं आपल्याला लक्ष्मणचा खंजीर घेऊन जाताना बघितलं असणार. एवढंच काय, पण रात्री 8:30 ते 9:30च्या दरम्यानची वेळ होती हेही म्हाताऱ्यानं सांगितलं. त्यामुळे म्हाताऱ्याचं म्हणणं त्याला खरं वाटलं. एकदा त्याच्या मनात आलं की लक्ष्मण राहतो त्या चाळीत जाऊन भैयाजवळ चौकशी करावी व खरोखरच तो म्हातारा इथे राहतो की नाही ते जाणून घ्यावं. पण तसं केल्यामुळे आपण मुद्दाम होऊन आपल्या अंगावर संकट ओढून घेऊ व पोलिसांना उलटा संशय येऊन आपण फशी पडू या विचारानं त्यानं तो बेत रद्द केला. त्याला चैन पडेना. महादूला काहीतरी करून उडवलं पाहिजे हाच एक उपाय शिल्लक राहिला होता. त्याशिवाय आपल्याला स्वस्थता मिळणार नाही व कामूशेठकडील 25,000ही खाता येणार नाही असं त्याला वाटलं. महादूला उडवायचं म्हणजे त्यानं एकट्यानं ते करणं ठीक झालं नसतं. पेदरू व कामूशेठ दोघांनाही या डावात घेण्याची आवश्यकता त्याला वाटली. नाहीतर त्या दोघांना निराळा संशय येऊन त्या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं जाण्याचा संभव होता. त्यानं ताबडतोब पेदरू व कामूशेठ यांना आपल्या खोलीवर बोलून घेतलं व त्यांना महादूनं आपल्या आणलेल्या म्हाताऱ्याची हकीकत सांगितली व म्हणाला, तो माझ्यावर मुद्दामून आळ घालून माझ्या अंगावर नाही त्या गोष्टी लादण्याचा प्रयत्न करतोय. हा त्याचा पाजीपणा थांबवला पाहिजे. शिवाय तो कोण आहे? आपल्या डावामध्ये त्यानं पहिल्यापासून भागफोडा घेतलाय. बोलून जलून तिराईत आहे. केवळ त्याला थोडी माहिती आहे त्याच्या जोरावर दमदाटी देऊन तो आपल्यावर शिरजोरी करून पाहतोय. केवळ पैशाच्या आशेनं तो हे कारस्थान रचतोय, पण त्याला एकही पैसा द्यायचा नाही. मेहनत आपण केली आणि जबाबदारी आपली आहे. तिराईत माणसाला त्याचा फायदा का म्हणून मिळाला पाहिजे? मला तरी काही गोष्ट पटत नाही. कामूशेठ व पेदरू यांना त्याचा विचार काही गैर वाटला नाही. महादूचा नाश केल्यामुळे त्या दोघांना काही दुःख होणार नव्हतं. त्याला जिवंत ठेवण्यातही विशेष असं काही त्यांना दिसलं नाही. महादूचं वागणं, उर्मटपणा, त्याची मस्ती वगैरे मुळे महादू त्या दोघांनाही आवडत नव्हता. त्यामुळे भगवानच्या म्हणण्याप्रमाणे करायला ते कबूल झाले. पण त्याला मारायचं कसं? ठरल्याप्रमाणे आपण सगळ्यांनी उद्या रात्री जमायचं. तो बेसावत असताना त्याच्यावर वार करायचा. त्याला काही कामात गुंतवून कशाला तू दिलेले पैसे त्याला मोजायला लावून तेवढ्यात त्याची चटणी करायची. पेदरू जरा घाबरून म्हणाला, नको रे बाबा. तो म्हणजे माझ्याकडे आरडाओरडा झाला की माझ्या गळ्याशी येऊन पोलीस माझ्या बारवर आणि सगळ्यावर धाड पडेल. आरडाओरडा असा तो काय करणार? आणि त्यावेळी खाली बारमध्ये इतकी गडबड असेल की कोणालाही त्याचं काय ऐकू जाणार नाही. एक गोळी घातली की संपलं. कामूशेठच्या अंगावर शहारे आले. तो भीतभीत म्हणाला, पण त्याला इथून बाहेर कसा काढणार? आणि त्याचं प्रेत मी आपल्या खोलीत ठेवायला तयार नाही बघा. नाही, काही नाही म्हटलं तरी पोलिसांना कळणारच. नसतं संकट माझ्या गळ्यात येईल. तुम्ही नामनिराळे राहून जाल आणि पोलीस मला पकडतील. माझ्या खोलीत खून झाला म्हणून. पेदरू म्हणाला. भगवान त्याला समजावत म्हणाला, कशाला घाबरतोस? मी त्याची व्यवस्था कशी करायची ते सांगतो. बारची वेळ संपली म्हणजे लोक निघून जातील. प्रेत खाली आणून मागल्या दारी तयार ठेवू. तुमची गाडी मोठी आहे, त्याच्यात घालून बांद्र्याच्या जवळपास खाडीत फेकून देऊ. तिथून तुम्ही खारला जा. कोणी बघितलं तर माझ्या गाडीचा नंबर घेऊन मला पकडतील. त्यावेळी कोण हे बघायला येणार आहे? वाहत्या पाण्यात प्रेत कुठे निघून जाईल याचा पत्ताही लागणार नाही. आपल्याकडनं हे काम काय होणार नाही. मी येईन की बरोबर? असं काय घाबरताय? कामूशेठनं पेदरूकडे बघितले आणि त्याचं मत काय ते आजमावण्याचा प्रयत्न केला. पेदरू काहीतरी विचारात गुंतलेला होता. भगवान म्हणाला, तुमची तयारी नसेल तर आपण इथे येणार नाही आणि कागदही देणार नाही. अखेर त्यानं हा शेवटचा उपाय सांगितला. पेदरू म्हणाला, शेठजी, असं करण्यात आपला फायदा आहे. कामूशेठनं विचार केला की ते लोक आपल्या जबाबदारीवर काम करत आहेत
व आपले कागद आपल्याला मिळत आहेत तेव्हा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करायला काही हरकत नाही. तो कबूल झाला. पेद्रूला भगवानच्या या डावाबद्दल शंका आली. भगवान महादूला मारायला तयार झाला तो काहीतरी निराळ्याच कारणाकरता असणार असा त्याला संशय आला.